मुंबई गोवा महामार्गावरील अवजूड वाहतूक ही उद्या दुपारनंतर बंद राहणार आहे। होळी आणि धुळीवंदनाला मोठ्या संख्येने मुंबईकर मंडळी गावी शिमग्यासाठी आलेली आहेत आणि या मंडळींना पुन्हा मुंबईकडे सुखरूप यायचंय, वेळेत पोहोचायचंय। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतूक उद्या दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत बंद ठेवलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्हा हद्दीतील मुंबईतील दिशेकडून खारपाडा ते कशेडी बोगदा आणि गोवा दिशेकडून येताना कशेडी ते खारपाडा असा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद आहे। पाली खोपोली पुणे मार्गावरील सुद्धा अवजड वाहतूक बंद ठेवली जाईल। इतर अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या वाहनांना सवलत असणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी अनुज जोशी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनुज, नेमकी काय वेळ असेल या वाहनांना बंदी असणार आहे, म्हणजे या काळामध्ये मुंबईमध्ये ज्यांना परतायचं आहे त्यांना या काळात नेमका प्रवास करता येऊ शकतो? रिधी, रात्री जी 12:30 नंतर हे बंदी लागू होणार आहे। उद्या रात्री 12:30 वाजेपर्यंत ती बंदी राहणार आहे। जी, जे आता शिमगोत्सवासाठी लाखो चाकरमानी जे दाखल झालेले आहेत कोकणामध्ये, त्यांची कुठलीही वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आणि कशेडी बोगद्यापासून ही अवजड वाहतूक बंद राहणार आहे पुढे। अगदी मुंबईपर्यंत प्रवास त्यांना सुखकर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचा लाभ निश्चितच चाकरमान्यांना होणार आहे। एक तर कशेडी बोगद्यामुळे त्यांचं अंतर वाचतंय आणि पुढे जर का अशा प्रकारे सुरळीत वाहतूक झाली तर चाकरमान्यांना एक मोठा दिलासा असणार। निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अनुज।